हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आय होप सर्व मजेत असतील. तर आज आपण बघणार आहोत 7th क्लास चॅप्टर नंबर 1 जिओमेट्रिकल कन्स्ट्रक्शन. तुम्ही अजून आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर खाली लाल बटन दाबून आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा. त्या शेजारील बेलचं बटन दाबा, कारण मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तो तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल. तुम्ही लेक्चरला बसताना पेन, वही, पट्टी, पेन्सिल, ओके, त्यानंतर प्रोटेक्टर आणि जिओमेट्रिकल सर्व किट तुमची, त्यात तुमचं कंपास असेल, प्रोटेक्टर असेल, कोनमापक, कंपास, कर्कटक, पेन्सिल, पट्टी, या सर्व गोष्टी तुम्ही सोबत घेऊन बसा. तुमची नोटबुक घेऊन बसा. मी जे इम्पॉर्टंट प्रॉब्लेम तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्हाला इथे शिकवणार आहे, ते तुम्हाला मी ड्रॉ करून देणार आहे. ते तुम्ही ॲज इट इज तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करा. रोजचा होमवर्क रोज करा. मी रोज तुम्हाला एकतरी क्वेश्चन देणार आहे, तो तुम्ही रोज सॉल्व करा. रोजचा अभ्यास रोज करा. तुम्हाला एक्झाममध्ये कोणता पण प्रॉब्लेम आला, कोणतं पण न्यूमरिकल आलं सॉल्व करण्यासाठी, तर तुम्हाला ते इझिली सॉल्व करता येईल. तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. तुम्हाला मॅथ हे 100% समजेल. तुमच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील आणि तुम्हाला मॅथ शिकताना खूप मज्जा येणार आहे. तर आपण स्टार्ट करूयात. लेट्स रिकॉल. इन प्रिव्हियस क्लासेस वी हॅव लर्न अबाउट लाईन. तर मागील इयत्तेमध्ये आपण लाईन बघितली, बरोबर आहे. त्यानंतर लाईन सेगमेंट, रेषाखंड बघितला. त्यानंतर अँगल आपण बघितले, बरोबर. त्यानंतर अँगल बायसेक्टर, कोन दुभाजक आपण बघितले. वी मेजर अँगल डिग्री. तर अँगल हा डिग्रीमध्ये मेजर करतो. मराठीमध्ये आपण त्याला अंश म्हणतो. 40 अंश, 45 अंश, 45 डिग्री, 90 डिग्री, बरोबर आहे. तर आपण आता अँगल बायसेक्टर बघूयात. तर मागील इयत्तेमध्ये पण बघितले, तर परत आपण अँगल बायसेक्टर बघूयात. अँगल बायसेक्टर काढताना खूप इम्पॉर्टंट आहे. सुरुवातीला तुम्ही एक पॉईंट घेऊन एक रेषा काढायची आहे. इथे तुम्ही प्रोटेक्टर ठेवायचं आहे, म्हणजे तुमचं कोन मापक ठेवायचं आहे. तर आपल्याला 40 अंशाचा कोन काढायचा आहे, तर त्यावरती 40 अंशाचा कोन आपण असा काढू शकतो, बरोबर आहे. याला तुम्ही इथे माप 40 देऊ शकतात. 40 डिग्री, 40 अंश. त्यानंतर यात अँगल आपल्याला बायसेक्ट करायचा आहे. अँगल आपल्याला हा कोन आपल्याला दुभागायचा आहे. तर त्यासाठी काय करणार, तुमच्याकडे कंपास असेल. कंपास म्हणजे त्यात आपण एक पेन्सिल घालतो आणि एक टोक असतं, बरोबर आहे. तर ते टोक इथे ठेवून तुम्ही इथे एक आर्क मारा, म्हणजे इथे इथे तुम्ही कंस मारू शकतात, बरोबर आहे. त्यानंतर ते टोक उचलून तुम्ही इथे ठेवा. इथे एक आर्क मारा. परत इथे ठेवून इथे एक आर्क मारा. आर्क म्हणजे त्याला आपण कंस म्हणू शकतो. आणि हा मधोमध तुम्ही जॉईंट करून घ्या. तर हे दोन अँगल सेम येतील. यालाच आपण कोन दुभाजक किंवा अँगल बायसेक्टर म्हणू शकतो, इथे बघितल्याप्रमाणे, बरोबर आहे. इथे आपण कोन मापकाचं एक टोक ठेवलं, इथे एक आर्क मारला, इथे एक आर्क मारला. इथून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इथे एक आर्क, इथे एक आर्क मारला आणि हे दोन एकमेकांना जॉईंट केले. तर याला आपण अँगल बायसेक्टर म्हणू शकतो. तुम्हाला समजलेलं असेल पूर्णपणे. त्यानंतर आपण काय बघणार आहोत, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट. तर लाईन सेगमेंटचा आपल्याला बायसेक्टर काढायचा आहे. लाईन सेगमेंट म्हणजे आपला रेषाखंड, तो आपल्याला दुभागायचा आहे, बरोबर आहे. तर त्यांनी PS दिलेला आहे 4 सेंटीमीटर. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे एक पॉईंट घेऊन 4 पट्टीच्या साहाय्याने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित काढा. मी इथे व्यवस्थित तुम्हाला मोजून नाही सांगत आहे, मी इथे फक्त तुम्हाला काढून दाखवतोय. त्यानंतर तुम्ही याला A आणि B नाव देऊ शकतात. नाही, याला P आणि S तिथं ऑलरेडी नाव दिलेलं आहे. नाव दिलेलं असेल तर ते द्या, नसेल दिलं तर मनाने द्या. इथे तुम्ही तुमचं कंपास ठेवा. कंपासचं एक टोक ठेवा. निम्म्यापेक्षा जास्त इतकं अंतर घ्या. इथून एक तुम्ही आर्क मारा, म्हणजे कंस मारा. तसंच खालून तुम्ही एक आर्क मारा, कंस मार, बरोबर आहे. परत इकडचं कंपासचं टोक उचलून इथे ठेवून तुम्ही इथे एक आर्क मारू शकतात, कंस इथे एक, आणि हे एकमेकांना तुम्ही जॉईंट करू शकतात. तर हा झाला तुमचा लाईन सेगमेंटचा बायसेक्टर. तर याला इथे नाव दिलेलं आहे CD आणि M. तर PM आणि MS ही लेन तुमची सेम येईल. ही लेन जर तुमची सेम आली ना, तर तुमचा बायसेक्टर बरोबर आहे. तुमचा हा कोन दुभाजक, नाही, तुमचा रेषाखंड दुभाजक बरोबर आहे, बरोबर आहे. किंवा तुम्ही इथे प्रोटेक्टर ठेवा. प्रोटेक्टरनी इथं अँगल जर 90 आला ना, तर तुमचा अँगल बायसेक्टर हा बरोबर आहे. हाऊ विल यू व्हेरीफाय दॅट CD इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर CD हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, बरोबर आपण व्हेरीफाय केलं.
त्यानंतर अँगल CMS म्हणजे कोन CMS हा कोन किती असेल तुमचा 90. बरोबर आहे, हा परपेंडिक्युलर आहे CD, तर हा कोन तुमचा इथे 90 असेल. त्यानंतर यांनी थर्ड काय विचारलेलं आहे, लेंथ PM इज इक्वल्स टू लेंथ SM ही बरोबर आहेत. बरोबर आहे, या दोन्ही लेंथ सेम आहेत. त्यानंतर आपण काय बघणार आहोत, द प्रॉपर्टी ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. तर आपल्याला अँगलच्या प्रॉपर्टी बघायच्या आहेत, अँगल आपल्याला बायसेक्ट करायचा आहे, तर तो आपण एक्झाम्पल घेऊनच बघूयात, तुम्हाला पूर्णपणे समजेल. तर इथे आपल्याला काय करायचं, फर्स्ट ॲक्टिव्हिटी, यूज द रुलर टू ड्रॉ अँड ॲक्यूट अँगल ट्रायंगल अँड ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल. तर एक विशाल कोन घ्यायचा आहे, ऑप्ट्यूस अँगल म्हणजे 90पेक्षा जास्त असतो, त्याला तुम्ही विशाल कोन म्हणतो. तर तो 90पेक्षा जास्त असा असेल. बरोबर आहे, तो आपल्याला दुभागायचा आहे. तर त्याला तुम्ही इथे नाव देऊ शकतात AB आणि C. तर सुरुवातीला आपण AC ही लाईन आहे ना, तर ही दुभागू. ही दुभागण्यासाठी C वरती तुम्ही कंपासचं एक टोक ठेवून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इथे एक आर्क मारणार, इथे एक आर्क म्हणजे कंस मारणार. तेच टोक उचलून तुम्ही A पॉईंटवरती ठेवून इथे एक आर्क, इथे एक आर्क. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित काढा, पट्टी पेन्सिलच्या साहाय्याने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण BC ही लाईन आपण बायसेक्ट करू, ही दुभागू. तर B वरती तुमचं कंपासचं एक टोक ठेवून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इथे एक आर्क, वरती एक आर्क. त्यावरती C वरती कंपासचं एक टोक ठेवून इथे एक आर्क, इथे एक आर्क, आणि हे दोन तुम्ही जोडून घेऊ शकतात. हे दोन तुम्ही जोडून घ्यायचे. बरोबर आहे. त्यानंतर B आणि C ही बाजू आपल्याला दुभागायची आहे, ही लाईन आपल्याला दुभागायची आहे, ही साईड. तर B वरती कंपासचं टोक ठेवून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इथे एक आर्क मारणार, इथे एक आर्क मारणार. बरोबर आहे, इथे येईल तो आर्क तुमचा. आणि A वरती कंपासचं एक टोक ठेवून इथे एक आर्क, इथे एक आर्क, आणि हे जॉईंट करून घेणार. तर हा मधला पॉईंट येईल ना, तर तुमचा तो कॉन्करंट असेल, तो C पॉईंट असेल. बरोबर आहे, खूप खूप महत्त्वाचं आहे. तसंच तुम्ही ॲक्यूट अँगल लघुकोनाचं पण तसंच करू शकतात. तर इथे AB आणि C. तर सुरुवातीला AC तुम्ही दुभागू शकता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, अशी येईल. इथे कोनमापक तुमचं कंपासचं टोक ठेवून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन तर इथे तुम्ही आर्क मारू शकतात. इथून परत त्या आर्कला दुसरा आर्क मारू शकतात. बरोबर. त्यानंतर BC बायसेक्ट कशी करू शकतात, B वरती तुमचं कंपासचं टोक ठेवून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इथे दोन आर्क. बरोबर आहे. C वरती, त्यानंतर C वरती कंपासचं एक टोक ठेवून इथे दोन आर्क तुम्ही मारू शकतात. त्यानंतर AB तुम्ही पण अशीच बायसेक्ट करू शकतात. तर ह्या तिन्ही तुम्ही जॉईंट केल्यानंतर तर तुम्हाला एक इथे कॉन्करंट पॉईंट येईल. बरोबर. त्या पॉईंटपासनं तर तुम्हाला ह्या डायग्राममध्ये इथे दिसत असेल तर तुम्हाला मी झूम करून इथे व्यवस्थित दाखवतो. तर ह्या पॉईंटपासनं ACX, CY आणि CZचे डिस्टन्स आहे ना, हे बरोबर डिस्टन्स येणार आहे. तर इथे काय केलेलं आहे, XZ ही दुभागण्यासाठी एक Z वरती तुमचं कंपासचं एक टोक ठेवून इथे एक आर्क मारला, C वरती, त्यानंतर X वरती ठेवून इथे आर्क, परत Z वरती ठेवून इथे आर्क, परत X वरती ठेवून इथे आर्क, आणि ही सेगमेंट. त्यानंतर या ही बाजू तिन्ही कशी दुभागली, ही साईड सेम निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन X वरती तुमचं कंपासचं टोक ठेवून एक आर्क, इथे एक आर्क. त्यानंतर Z वरती कंपासचं एक टोक ठेवून इथे एक आर्क, इथे एक आर्क घेतला. त्यानंतर ही बायसेक्ट केली. बरोबर आहे. तुम्हाला सर्व समजलेलं असेल. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1 बघणार आहोत. तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा. मी मराठी मीडियमचे पण लेक्चर अपलोड केलेले आहे, सायन्सचे, इंग्लिश मीडियमचे, सेमी इंग्लिशचे पण लेक्चर्स अपलोड केलेले आहे. त्याची लिंक पण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात. तुम्ही अजून आपल्या A क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर खाली लाल बटन दाबून आपल्या A क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.